उद्या बरोबर आहे तुझं, वेळीच सगळं नीट व्हायला हवं, नाहीतर नंतर खूप प्रॉब्लेम होतो. नंतर नाही, आताच प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात झाली. ते आहेच, पण अशाने प्रॉब्लेम अजून वाढतील. अमूल्य, माझं ऐक, मला खरंच असं वाटतंय की खरंच दादाला तू आवडतेस. वहिनी अगं एक मिनिट. आता वेदांत तुला असं म्हणाला का की त्याला अमूल्य आवडते म्हणून? नाही रे, पण अशी प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची गरजच नसते ना सार्थक. अरे डोळ्यात बघून कळतं सगळं, खरंच सगळं दिसतं डोळ्यात. आय एम शुअर दादाच्या मनात ना अमूल्याविषयी नक्की काहीतरी आहे. नाही वहिनी, तू प्लीज वर असं काही बोलू नको. अगं असं काय बोलू नको. तू ऑब्झर्व नाही केलंस का, दादासाठी तू खूप स्पेशल आहेस. दादा तुला स्पेशली ट्रीट करतो. हो, मला सांग, दादा त्याच्या मनातलं सगळं तुझ्या बरोबर शेअर करतो की नाही? हो ना. आता परवाचंच उदाहरण घे ना. आता तू दिलेलं घड्याळ हरवलं होतं साधं, तर केवढा हायपर झाला होता तो. अगं दादा पण ना, त्याच्या मनात नक्की काय चालू आहे ते सांगत पण नाही पटकन तो. हे बघ वहिनी, त्याच्या मनात जे काही असेल ना ते राहू दे त्याच्याच मनात, मला नाही ऐकायचं. मी त्याला स्पष्टपणे सांगितलंय की मी तुला 2 दिवसाचा वेळ देते. 2 दिवसाच्या आत तू सगळं काही सॉर्ट आउट कर. बघूया आता काय करतो वेदांत. नाही, पण मी काय म्हणतेय, मी असं म्हणत. अगं वहिनी, वहिनी अगं वहिनी, काय होतं अध्या तुला? दादा दादा माझ्या बॅगमधून स्टेटस्कोप आण. हो. ठीक आहे, पाणी पे. वहिनी नको. वहिनी माझा संशय खरा आहे का? हो ना. अमूल्या, काय तू अगं. ओ माय गॉड वहिनी दादा, आता आपल्याला वहिनीला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. अगं जायला कशाला हवं, आत्ता फॅमिली डॉक्टरला बोलवतो, थांब. अरे वेड्या, फॅमिली डॉक्टरकडे नाही, गायनेकोलॉजिस्ट कडे. आलं लक्षात? खरंच अध्या, म्हणजे मी बाबा, तू आई. येस. बरं अमूल्या, तू इतक्यात कोणाला काही सांगू नकोस हा. म्हणजे वहिनी, मी हाफ ट्रेन डॉक्टर जरी असले ना तरी एथिक्स मात्र पूर्णपणे पाळते. या पेशंटचं त्या पेशंटला अजिबात कळणार नाही. डोंट वरी, आधी आपण सगळ्या टेस्ट करून घेऊयात आणि ही न्यूज कन्फर्म करू. हो चालेल, मी सगळ्या टेस्ट करून घेतो. चला आता लागत तयारीला. या. आज काय एकदम कॉलेजच्या बाहेर येऊन सरप्राईजच दिलंस तू मला. म्हणजे काय, आवडतं मला सरप्राईज द्यायला. होणाऱ्या बायकोला सरप्राईज नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं? बर, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू, पण कशासाठी? असं काय करतेस? 16 ऑक्टोबरसाठी. लग्न आहे आपलं त्या दिवशी, माहितीये ना. आणि असं काय करतेस? किती कमी दिवस उरलेत, कळतंय तुला? हो, पण
मला तुझी एक गोष्ट नाही आवडली हा विक्रांत. आता काय? तू इतके दिवस का नाही आलास मला भेटायला? मी येणार होतो खरंच, पण अण्णा रागवले होते ना, म्हणून मग माझी हिंमतच झाली नाही. अरे पण मग साखरपुडा झाल्यानंतर काय प्रॉब्लेम होता? आरती, जाऊ दे ना तो विषय. अगं, आपण खूप दिवसांनी भेटतोय, ह्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय आहे की आता आपण आयुष्यभर एकत्र असणार. कुठे जायचं हनीमूनला? विक्रांत, तर नको हा विषय. थँक्यू. वेलकम. हा, कुठे जायचं हनीमूनला? विक्रांत, तर बोलू ना आपण. आत्ता. विक्रांत, कोण आलाय? घ्यावा लागेल, सारिकाचा फोन. हा बोल सारिका. विक्रांत, कुठे आहेस तू? मी बाहेर आलोय. बोल ना, काय झालं? तू बँकेत नाही गेलास? नाही, बँकेत जायचं होतं का? विक्रांत, अरे जायचं होतं का हा काय प्रश्न आहे? तू बँकेत जाऊन फंड्स किती आहेत हे चेक करणार होतास. आपण किती लोन डिस्बर्स करू शकतो हे सांगणार होतास मला. सॉरी, मी विसरलो. विक्रांत, विसरलो काय रे? एक काम कर, जा लवकर बँकेत आणि ते काम करून टाक. हो जातो. हा, आणि लोन रिकव्हरीचं पण बघणार होतास, त्याचे काय अपडेट्स आहेत? नाही, काही अपडेट्स नाही आहेत. म्हणजे मी विचारतो आणि सांगतो. एक मिनिट, तू असं ऑड का बोलतोयस? अच्छा, सॉरी, बिझी आहेस का कुठल्या कामात? हो, मी ऍक्च्युली बाहेर आलो होतो आरतीला भेटायला. वाव, नाईस, व्हेरी नाईस. आय एम सॉरी. नाही, तुला डिस्टर्ब केलं असेल तर सॉरी. भेट, आरतीला भेट, कोणालाही भेट, पोटभर भेटून घे आणि सगळं झालं ना की मग मला फोन कर, मग आपण कामाचं बोलूया. ओके? विक्रांत, आधी सगळी कामं करायची मग आरतीला भेटायचं ना. अरे बरं ठीक आहे, एक काम कर, आत्ता भेट तू आरतीला, पण ते झालं की प्लीज लगेच बँकेत जा आणि सगळी कामं करून टाक प्लीज. हॅलो. हा, काय झालं? काही नाही, खूप कामं पेंडिंग आहेत, तेच सांगायला सारिकाचा फोन आला होता. आरती, मी निघतो. काय विक्रांत, अरे आपल्याला इथे येऊन 2 मिनिटं सुद्धा नाही झालेत. पण काम पण महत्वाचं आहे ना, सारिका चिडेल नाही तर. तू बस ना, तू कॉफी घे, हवं तर माझीही पी, आणि घरी नीट जा, पोचलीस की कळव मला. ओके, टेक केअर. आय लव्ह यू. सॉरी, बाय. बोल, काय म्हणतोयस? काही झालंय का? आजी, मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. नाही, कधीच नाही. पण असं का विचारतोयस? कारण आज मला तुझ्याकडे काहीतरी मागायचंय. दिलं, तू म्हणशील ते दिलं. पण आधी काय झालंय हे तरी सांगशील? सो आजी, मला आणि अमूल्याला, आम्हाला आत्ता साखरपुडा नाही करायचा. काय? साखरपुडा करायचा नाही? वेदांत, तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? आजी, आत्ता साखरपुडा नाही करायचा आहे. म्हणजे करायचा आहे, पण आत्ता नाही करायचा आहे. अरे काय बोलतोयस तू? हे काय नवीन खूळ घेतलेस डोक्यात? तू आजी शांतपणे ऐकून घे ना मी काय बोलतोय ते. मला या विषयावर काहीही ऐकून घ्यायचं नाहीये वेदांत. जी, अगं प्लीज समजून घे ना, प्लीज. ठीक आहे, बोल, काय म्हणतोयस तू? सो मला आणि अमूल्याला ना थोडा वेळ हवा होता. नाही, हे बघ वेदांत, अजिबात वेळ मिळणार नाही. आधीच तुम्हाला खूप वेळ दिला गेलाय, आणि तसंही साखरपुड्यानंतर लग्नापर्यंत भरपूर वेळ आहे तुमच्याकडे. तेव्हा बघा ना काय ते. जी, पण वेदांत,
आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, कशाला वेळ हवाय तुला अजून? हा, माझा ऐक, अमूल्य इतकी योग्य मुलगी तुला दुसरी कुणीही मिळणार नाही. जी करेक्ट आहे तुझं. आय नो की तिच्यापेक्षा चांगली मुलगी मला मिळणारच नाही आणि ती माझ्यासाठी या जगातली सगळ्यात बेस्ट मुलगी आहे. पण आजी, जगातल्या त्याच बेस्ट मुलीला सुद्धा थोडा वेळ हवाय. नक्की काय चाललंय तुमचं? कुठे काय? हे तुमच्या दोघांमध्ये सगळं ठीक आहे ना? भांडला बिंडला नाही येत ना? नाही नाही आजी, अगं तसं काहीच नाहीये. अरे मग म्हणजे एकमेकांवरती प्रेम आहे तुमचं, आहे ना? आजी ऑब्विसली हो. मग अडचण काय आहे? अडचण काही नाहीये. नक्की ना? हो आजी, नक्की. ठीक, मग मी बोलते तिच्याशी. कशाला? म्हणजे काय गरज आहे? मी बघते ना काय करायचं ते. हा, ओके. ताई, तुला झोपायचं आहे का? तू झोप, मी लाईट्स ऑफ करते, मी खाली जाऊन आले अभ्यास. का अमूल्य? तू कर तुझा अभ्यास. काय तू झोपणार नाहीस? काय झालंय? कुठे काय? अगं मग असं तोंड का पाडून बसलीयस? विक्रांत सोबत भांडण झालंय का? नाही ग, तो आला होता आज कॅफेमध्ये भेटायला. अगं मग तायडे, ही तर आनंदाची गोष्ट आहे ना. तू कशी सॅड बसलीयस? अमूल्य, अगं विक्रांतला येऊन 2 मिनिटं सुद्धा नव्हती झाली, तेवढ्यात सारिकाने त्याला फोन करून 10 कामं सांगितली. मग मग काय, विक्रांत पळून गेला घाबरून. अशा वेळी काय करायचं ना, मला काहीच सुचत नाही. ताई हे बघ, तू शांत राहा. कशी शांत राहू अमूल्य? मला भीती वाटते की सारिका अजून काही गोंधळ नाही ना घालणार. नाही ग, मला नाही वाटत ती असं काही कर. पण ठीक आहे, मी तरी एकदा सार्थक दादाशी बोलतो. पण तायडे, त्याच्या मते सध्या ती ओके आणि विक्रांत मधून बाहेर सुद्धा पडली. नक्की? अमूल्य, अगं मग तिला ही साधी गोष्ट नको का कळायला की माझ्या बरोबर असताना तिने त्याला फोन करायला नको? अगं तिला माहिती नसेल तू तुझ्या बरोबर आहे. काय माहिती. तायडे, तुला असं वाटत नाही का की तू खूप विचार करतेस? अगं आधी एवढं सगळं घडून गेल्यानंतर भविष्याचं टेन्शन येणारच ना. हे बघ, तू काळजी करू नकोस, मी समजू शकते. हे बघ, आता तुमचा साखरपुडा पण झालाय, लग्न होऊ दे, सगळं व्यवस्थित हो. बरं तायडे, चल आता झोप बरं तू शांतपणे. तुझा अभ्यास? मी थोड्या वेळ अभ्यास करेन आणि नंतर झोपी जाईन. गुड नाईट. गुड नाईट. हाय, 2 मिनिटं फोनवर बोलूया का? मेसेजवरच बोलू. ताई बाजूला झोपली. काहीतरी मॅनेज कर, 2 मिनिटं फोनवरच बोलूया.
अमूल्य मी बोललो आजीशी. बोललास? त्या चिडल्या नाही ना? नाही म्हणजे चिडली नाही पण अपसेट झाली. मग आता तुला भेटायचं म्हणते. मला वेदांत, अरे मी एकटी आजींना कसं फेस करू? म्हणजे आता एवढं तर करावंच लागेल तुला. बरं ठीक आहे, तू मला सांग, तू काय बोललास त्यांच्याशी? काय अगं मी म्हणालो की आपण हा साखरपुडा पोस्टपोन करूयात, पण मग ती ऐकायलाच तयार नव्हती. अरे पण तू कारण काय सांगितलंस? तर मी तिला सांगितलं की मला आणि अमूल्याला थोडा वेळ हवाय. मग त्यावर ती बोलली की मी अमूल्याशी बोलते. अरे पण वेदांत, आता मी काय कारण सांगू त्यांना? अमूल्या तू कर काहीतरी विचार. वेदांत, तुला कळतंय का तू काय बोलतोयस? एकतर मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही सगळे मिळून मला काय अडचणीत टाकताय. मी काय हे मुद्दाम केलंय का? हे बघ, तू मुद्दाम करतोय असं मी तुला म्हणत नाहीये, पण अरे पण काय, हे बघ अमूल्या, तू नेहमी मला ब्लेम करतेस. अगं जसं मी हे नाटक विक्रांतसाठी करायला तयार झालो, तसंच तू हे नाटक आरतीसाठी करायला तयार झाली होतीस. मग नेहमी तू मला का दोष देतेस? हे बघ प्लीज माझ्यावर ओरडू नकोस. आपण शांतपणे पण बोलू शकतो. अमूल्या मी ओरडत नाहीये. ह्याला ओरडणं नाही तर मग काय म्हणता? अमूल्य, काय चाललंय? सॉरी 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 तायडी, तू झोप प्लीज. ताई, तुझ्यासाठी कुठल्या कुठल्या दिव्यातून जावं लागणार आहे देवालाच ठाऊक. हॅलो, बोल. माझं बोलून झालंय, ठेवतो. सो आपल्या सगळ्यांना परीक्षेत खूप चांगले मार्क्स मिळाले, तर आपण असाच अभ्यास करू, असे चांगले मार्क्स मिळू आणि चांगले डॉक्टर हो. येस. ए पण अमूल्या, आम्हाला चांगले मार्क्स मिळतात कारण आम्ही फुल टाइम MBBSच करतो. तू जॉब करून अभ्यास करतेस तरी सुद्धा एवढे चांगले मार्क्स. खरंच कमाल आहे यार अमूल्य तुझी. एवढ्या गडबडीतही तू कसा अभ्यास करतेस? ते माझं सिक्रेट. ए काय ग, सांग ना. हो हो. अगं काही नाही, एखादी गोष्ट जेव्हा आपण कमी वेळेत शिकतो ना, तेव्हा सतत त्याच गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे होतं असं की ती गोष्ट आपल्या पटकन लक्षात राहते. मग राहतो प्रश्न रिव्हिजनचा. सो रिव्हिजनसाठी मी ना म्हणजे प्रवासात म्हणा किंवा ऑफिसच्या मधल्या ब्रेकमध्ये म्हणा, सो अशा वेळेला मी पटकन माझी रिव्हिजन करून घेते. सो त्यामुळे गोष्टी माझ्या डोक्यात एकदम फिट बसतात. ए, तुम्ही सुद्धा ही ट्रिक ट्राय करायला पाहिजे. येस, नक्कीच. ग्रेट यार. ना कॉफी? हो यार, येत जाऊ इथे. मी मला अनाटॉमीचा बुक दे ना आज घरी प्लीज. देते प्लीज. अमूल्या तुंपलवार. रुक्मिणी देवी. हाय, अगं कशी आहेस तू? मी एकदम मस्त. तू कशी आहेस? बस मजेत. मग काय चाललंय काय? अगं मी सध्या MBBS करतेय आणि माझा पार्ट टाइम जॉब सुद्धा सुरू. वाव, म्हणजे मी एका भावी डॉक्टरशी बोलते तर. मी ओळख करून देते. या, हे दोघं माझे फ्रेंड्स. ही पूजा आणि हा राजकुमार. हॅलो. आणि फ्रेंड्स, ही आहे रुक्मिणी देवी. तशी ही ताईची क्लासमेट आहे.
पण आमची चांगली मैत्री झाली. मग आरती कशी आहे? ताई सुद्धा एकदम मजेत. काय करते काय सध्या ती? ती लेक्चरर आहे. ओ नाईस. अगं हो, ताईचं लग्न ठरलंय. इनफॅक्ट पुढच्याच महिन्यात लग्न आहे. अरे वा, मस्तच. काय मग कोण आहे तो लकी वन? विक्रांत वानखेडे. विक्रांत वानखेडे म्हणजे ते माजी खासदार श्रीधर वानखेडेंचा? त्यांचा मुलगा. पण तू कसं ओळखतेस त्याच्या बाबांना?